अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक राखी सैनिकांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे। या उपक्रमात जवळपास 4.5 ते 5 हजार राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांपैकी 200 राख्या आणि त्यासोबत विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी लिहिलेली 200 पत्र सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत। शहरातील शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांना राखी बांधून विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सण साजरा करणार आहेत। गेल्या काही वर्षांपासून राखी पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीसोबतच राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, कौशल्य विकास आणि व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळत असून सामाजिक बांधिलकी देखील निर्माण होते। त्यामुळे विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहात दरवर्षी या उपक्रमात सहभागी होतात। विद्यार्थ्यांना राखी तयार करण्यासाठी शाळेमार्फतच साहित्य उपलब्ध करून देण्यात येते। नमस्कार। एक राखी सैनिकांसाठी हा एक उत्तम प्रकल्प आमची शाळा गेले काही वर्ष झाले राबवते आहे। याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे। सर्वप्रथम पुस्तकी शिक्षणाला कौशल्याची जोड देण्याचा, राखी बनवण्याचा उपक्रम विद्यार्थी या निमित्ताने शिकतात आणि स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार करतात। त्यासाठी त्यांना इथे उत्तम मार्गदर्शन दिलं जातं। यानंतर तयार झालेली ही राखी सैनिकांपर्यंत पोहोचवताना विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना, कृतज्ञता ही भरभरून वाहत असते आणि देशाच्या सीमेवरचे सैनिक जणू काही आपले नातेवाईक आहेत, आपले बांधव आहेत, ही भावना निर्माण होणं, ही भावना जोपासणं हाही यामागचा संस्कार आहे। आणि सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांची सणाच्या दिवशी जेव्हा आठवण येत असते तेव्हा ही राखी पाहून त्यांना नक्कीच आपल्या कुटुंबियांना भेटल्याचं, त्यांची राखी मिळाल्याचं समाधान मिळेल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा राष्ट्रभक्ती किंवा यातून व्यवसाय कौशल्य सुद्धा त्यांना मिळेल। हे सगळेच हेतू या उपक्रमातून आमचे यशस्वीरित्या साध्य होतात। गेल्या 3 वर्षापासून महात्मा गांधी विद्यालय एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवित असते। त्यामध्ये विद्यार्थी स्वतः राख्या बनवतात आणि याही वर्षी आम्ही 4 ते 4.5 हजारापेक्षा जास्त राख्या बनवल्या। या राख्या बनवताना आम्हाला खूप आनंद झाला आणि या राख्यांमधल्या काही राख्या आम्ही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवत असतो आणि विद्यार्थ्यांनी त्या राख्यांसोबत आपल्या प्रती असलेल्या सैनिकांबद्दल भावना त्या पत्रात व्यक्त करतात। आम्ही ते पत्रसुद्धा पाठवतो आणि सीमेवर लढणारे सैनिक ऊन, वारा, पाऊस, बर्फाची पर्वा न करता सीमेवर लढत असतात। त्यांना आपल्या घरी जाता येत नाही रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी, म्हणून आम्ही त्यांना ही राखी आणि पत्र पाठवत असतो आणि हे पत्र लिहितानाही आम्हाला खूप आनंद झाला की आपलं पत्र हे एका सैनिकांसाठी जाणार होतं, म्हणून आम्हाला खूप मजा आली, खूप आनंदही झाला। एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आमच्या शाळेत गेल्या 3 वर्षांपासून राबवत आहे। दरवर्षी आम्ही जवळजवळ 5000 पेक्षा जास्त राख्या तयार करतो। यावर्षी आम्ही 200 राख्या सैनिकांसाठी पाठवत आहेत। 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून या राख्या बनवल्या आहेत। आपले सैनिक उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूत सीमेवरती सक्त कडक पहारा देत असतात। त्यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित राहू शकतो। अशा सैनिकांना एक राखी देऊन त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करण्याचा आनंद आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घेत आहोत। म्हणूनच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत एक राखी सैनिकांसाठी। पत्रात तुम्ही काय नमूद केले सैनिकांना? आम्ही आणि आमच्या सैनिकांमध्ये जे प्रेम आहे ना ते नमूद केले। म्हणजे सैनिक कसे सक्त पहारा देत असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्ही पत्रामध्ये सांगितलं।